नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण, ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. काय घेऊन आलात नी काय घेऊन जाणार? ज्या घरासाठी, ज्या संसारासाठी आपण आयुष्यभर रात्र दिवस रक्ताचं पाणी करतो ना, ते घर म्हणजे काय आहे माहितीये? फक्त 3.5 हातांची ही मानवी देहाची झोपडी आहे बॉस. आज आहे तर उद्या नाही. अहो, 2 दिवसांची ही जिंदगी आहे. मग यात फुकटचा अहंकार, कसला रुसवानी, कसली भांडणं घेऊन बसलात. अरे, इथे कुणाचं घर आणि कुणाचा दरवाजा? सगळं काही तात्पुरतं आहे. कधी वादळ येईल, कधी पाया खचेल आणि कधी भिंती कोसळतील याचा काही नेम नाही. श्वास सुटला की सगळं इथेच पडून राहणार. म्हणून सांगतो, डोळे उघडा, या नश्वर सुखाच्या मागे धावणं सोडा आणि त्या विठ्ठलाच्या चरणी लीन व्हा. नामदेव महाराज अगदी छातीवर हात ठेवून सांगतायत की एकदा का त्या परमार्थाची गोडी लागली ना, मग या मातीच्या घराची आणि संसाराची आस गळून पडते. चला तर मग या 2 दिवसांच्या आयुष्यात त्या हरीच्या नामाचा गजर करूया आणि जीवन सुफळ करूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, औठ हात घर जायाचे कोपट, 2 दिवस फुकट भोगा कांद्रे. भावार्थ व विश्लेषण. मंडळी, नामदेव महाराज पहिल्याच चरणात आपल्याला एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढतात. आपण ज्या शरीराला नटवण्यात, ज्या घराला सजवण्यात आयुष्य घालवतो, ते शरीर म्हणजे केवळ 3.5 हातांची एक छोटीशी झोपडी आहे. हे आयुष्य तर अगदी 2 दिवसांच्या मुक्कामासारखं छोटं आहे. पण आपण काय करतो? मी आणि माझं करत या 2 दिवसांच्या आयुष्यात उगाचच चिंतेचे आणि आवडीनिवडीचे फुकटचे भोग भोगत बसतो. महाराज आपल्याला विचारत आहेत की जे घर, जे शरीर कायमचं टिकणारच नाहीये, त्यासाठी तुमचा हा अमूल्य वेळ तुम्ही वाया का घालवत आहात? सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज या चरणातून माणसाला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची आणि वेळेची किंमत समजावून सांगत आहेत. औठ हात म्हणजे 3.5 हात, जी एका माणसाच्या शरीराची लांबी असते. शेवटी प्रत्येकाला याच 3.5 हातांच्या जागेत विलीन व्हायचे आहे. मग हे आयुष्य जे केवळ 2 दिवसांचे म्हणजेच क्षणभंगूर आहे, ते आपण भांडण, तंटे, मत्सर आणि निरर्थक गोष्टींमध्ये का वाया घालवतो? माणसाने अहंकारी न बनता मिळालेल्या वेळेचा उपयोग समाजासाठी आणि चांगल्या कामासाठी करावा, हा नैतिक धडा संतांनी दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण पाहतो की अनेक कुटुंबांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये अगदी 1 इंच जमिनीच्या तुकड्यावरून किंवा मालमत्तेवरून पिढ्यानपिढ्या कोर्टकचेऱ्या आणि वाद सुरू असतात. लाखो रुपये आणि आयुष्याची महत्त्वाची वर्षे याच वादात फुकट जातात. पण विचार करा, ज्या जमिनीसाठी माणूस आयुष्यभर भांडतो, शेवटी तो ती जमीन सोबत घेऊन जाऊ शकत नाही. संतांचा हाच संदेश विसरल्यामुळे आज माणूस आपले सुंदर आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात वाया घालवत आहे. दुसरा चरण, कवणाचे घर कवणाचे दारा, भावे नरहरी ओळंगारे. भावार्थ व विश्लेषण. ज्या संसाराला आपण खूप घट्ट धरून ठेवतो, तिथे खरं तर कोणीच कोणाचं नसतं. हे घर कोणाचं, हे दार कोणाचं? आज जे तुमचं आहे ते काल दुसऱ्या कोणाचं तरी होतं आणि उद्या ते तिसऱ्या कोणाच्यातरी होणार आहे. या जगात कायमस्वरूपी असं काहीच नाही. मग या खोट्या नात्यांमध्ये आणि संपत्तीमध्ये अडकण्यापेक्षा मनामध्ये पवित्र भाव ठेवून त्या एका परमात्म्याची म्हणजेच हरीची भक्ती करा. कारण फक्त देवाची भक्तीच तुम्हाला या संसारातून पैलतीराला नेऊ शकते. बाकी सगळं इथेच सुटणार आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी आपली नसते. ज्या घराला आणि संपत्तीला आपण माझे माझे म्हणतो, ते सर्व काही काळाच्या ओघात बदलून जाते. संतांनी त्या काळी समाजाला हा धडा दिला की माझं आणि तुझं या संकुचित वृत्तीतून बाहेर पडा. संपत्तीचा आणि अधिकाराचा खोटा गर्व बाळगण्यापेक्षा मनात शुद्ध भाव ठेवून त्या परमेश्वराची म्हणजेच सत्याची आणि मानवतेची सेवा करा. निस्वार्थीपणा हाच माणसाचा खरा दागिना आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या समाजात अशी अनेक जुनी आणि मोठी घरे किंवा वाडे पाहायला मिळतात, जे कधी काळी वैभवशाली होते आणि तिथल्या मालकांना आपल्या श्रीमंतीचा प्रचंड गर्व होता. आज मात्र ती घरे ओसाड पडलेली असतात किंवा त्यावर इतरांचा ताबा असतो. याउलट टाटा किंवा बाबा आमटे यांच्यासारख्या व्यक्तींनी कधीही संपत्तीचा अहंकार केला नाही. त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी वेचले. म्हणूनच आज त्यांची घरे किंवा संपत्ती नको, तर त्यांनी दिलेला माणुसकीचा वसा जग लक्षात ठेवते. तिसरा चरण, आडे मोडले घर झांजर झाले, वारा आला तेणे मोडोनी गेले. भावार्थ व विश्लेषण. इथे नामदेव महाराज मानवी शरीराची आणि संसाराची अवस्था किती नाजूक आहे हे एका जुन्या पडक्या घराचं उदाहरण देऊन सांगतात. जसं एखाद्या जुन्या घराचा मुख्य वासा म्हणजेच आडा मोडून जातो आणि ते घर पूर्णपणे खिळखिळं होतं, तसंच आपल्या या शरीराचं आहे. वाढत्या वयासोबत हे शरीर थकत जातं आणि शेवटी जेव्हा मृत्यूचा एक जोराचा वारा येतो म्हणजेच काळ जवळ येतो, तेव्हा हे सगळं वैभव आणि हे शरीर एका क्षणात कोसळून पडतं, नाहीसं होतं. आपण त्याला वाचवू शकत नाही.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. येथे घर म्हणजे केवळ सिमेंट विटांची भिंत नसून आपले कुटुंब आणि समाज आहे, तर आडे म्हणजे घरातील मुख्य आधारस्तंभ किंवा नैतिक मूल्ये आहेत. संतांना समाजाला हे सांगायचे होते की जर समाजातील नैतिक मूल्ये आणि घरातील संस्कारांचा आधार तुटला तर ते कुटुंब किंवा तो समाज आतून पोखरला जातो, म्हणजेच झांजर होतो. अशा वेळी संकटाचा एक छोटासा वारा किंवा वादळ आले तरी ते संपूर्ण कुटुंब किंवा नातेसंबंध पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळून जातात. त्यामुळे संस्कारांचा आधार मजबूत ठेवा हा सामाजिक संदेश येथे मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या आधुनिक काळात अनेक एकत्र कुटुंबे केवळ संवादाच्या अभावामुळे आणि नैतिक मूल्यांच्या घसरणीमुळे तुटताना दिसतात. जेव्हा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे बंद होते आणि संस्कारांचा मुख्य आडा मोडतो, तेव्हा पैशांची कितीही श्रीमंती असली तरी किरकोळ गैरसमजाचे वादळ संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकते. अनेक श्रीमंत घरातील मुले चुकीच्या मार्गाला लागतात कारण त्यांच्या घरातील संस्कारांचे छत कमकुवत झालेले असते. चौथा चरण. खचला पाया पडली भिंती. नामा म्हणे घर नलगे चित्तीन. भावार्थ व विश्लेषण. शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात की ज्या घराचा पायाच खचला आहे आणि ज्याच्या भिंती आता कोसळू लागल्या आहेत, अशा पडक्या घरात शहाणा माणूस कधी राहायला जाईल का? अजिबात नाही. हे शरीर सुद्धा आज ना उद्या नष्ट होणार आहे, याचा पाया खचणार आहे. म्हणूनच नामदेव महाराज सांगतात की मी या अशा नश्वर शरीराला आणि संसाराला माझ्या चित्तात म्हणजेच माझ्या मनात अजिबात थारा देत नाही. माझं मन मी फक्त विठ्ठलाच्या चरणी लावलं आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. कोणत्याही इमारतीचा पाया खचला की भिंती कोसळतातच. संत नामदेव महाराज म्हणतात की ज्या समाजाचा किंवा माणसाचा सद्गुणांचा पाया खचतो त्याचे पतन अटळ असते. जर माणसाचे चारित्र्य आणि विचारच शुद्ध नसतील तर बाहेरून दिसणारे त्याचे मोठेपण व्यर्थ आहे. संतांनी तत्कालीन समाजाला उपदेश केला की अशा शिवराळ, अनैतिक आणि केवळ वरवरच्या भौतिक सुखात मग्न असणाऱ्या गोष्टींमध्ये आपले मन गुंतवू नका. आपले मन नेहमी उदात्त विचारांकडे आणि सत्कर्माकडे लावा. वास्तविक जीवनातील उदाहरण. सध्याच्या काळात आपण अनेक मोठ्या उद्योगपतींची किंवा राजकीय नेत्यांची उदाहरणे पाहतो, ज्यांनी फसवणूक, भ्रष्टाचार आणि चुकीच्या मार्गाने करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्यांचा पायाच अनैतिकतेवर आधारलेला होता. परिणामी जेव्हा सत्याचा प्रकाश समोर आला तेव्हा त्यांचे ते अथांग साम्राज्य आणि पत एका रात्रीत कोसळली आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांचे ते आलिशान घर आणि संपत्ती त्यांच्या काहीच कामाची ठरली नाही, कारण त्यांचा नैतिक पाया खचला होता. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. आजची पिढी इंस्टाग्रामवर रील्स पाहते, स्नॅपचॅटवर स्ट्रिक्स टिकवते आणि आभासी जगात स्वतःची एक भारी इमेज तयार करण्याचा प्रयत्न करते. आपण सोशल मीडियावर जे प्रोफाईल बनवतो त्याला खूप लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले की आपल्याला भारी वाटतं. पण विचार करा, जर कधी इंस्टाग्रामचं सर्व्हर डाऊन झालं किंवा तुमचं अकाउंट डिलीट झालं तर काय उरतं? काहीच नाही. तुम्ही कमावलेली ती सगळी आभासी प्रतिष्ठा एका सेकंदात गायब होते. नामदेव महाराज नेमका हाच विचार या अभंगातून मांडत आहेत. हे जग म्हणजे एक प्रकारे सोशल मीडियासारखं व्हर्च्युअल आहे. आपण ज्याला आपलं घर, आपली संपत्ती, आपली गाडी समजून मिरवतोय ती एक प्रकारे तात्पुरती स्ट्रीक आहे जी कधीही तुटू शकते. नवीन पिढीला हा अभंग सांगतो की लाईफमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमोच्या मागे धावू नका. ब्रँडेड कपडे, महागड्या गाड्या किंवा आयफोन असणं वाईट नाही, पण तीच तुमच्या जगण्याची अंतिम व्याख्या नसावी. कारण ह्या सगळ्या गोष्टी झांजर म्हणजेच आज ना उद्या जुन्या होणार आहेत, नष्ट होणार आहेत. आजच्या पिढीला मानसिक शांततेची खूप गरज आहे. डिप्रेशन आणि अँझायटी वाढते आहे. याचं कारण आपण तात्पुरत्या गोष्टींना कायमस्वरूपी समजून बसलोय. ब्रेकअप झालं की जग संपल्यासारखं वाटतं, परीक्षेत कमी मार्क्स आले की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. अशा वेळी नामदेव महाराजांचा हा विचार मनाला प्रचंड ताकद देतो. ते सांगतात की बॉस, हे आयुष्य एक शॉर्ट ट्रिप आहे. ट्रिपला गेल्यावर आपण मात्र लच्या खोलीवर मनापासून प्रेम करत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की 2 दिवसांनी घरी परत जायचं आहे. मग या आयुष्याच्या ट्रिपमध्ये छोट्या छोट्या अपयशांनी किंवा नुकसानीने खचून का जायचं? आपलं खरं घर, आपली खरी शांतता आपल्या आत आहे. स्वतःला ओळखा, मानसिकदृष्ट्या खंबीर बना आणि ज्या गोष्टी कधीच नष्ट होणार नाहीत, जसं की प्रेम, माणुसकी, ज्ञान आणि आंतरिक शांतता, या गोष्टींची साठवणूक करा. जो हा विचार समजून घेईल त्याला कोणत्याही वादळाची भीती वाटणार नाही, त्याचा पाया कधीच खचणार नाही. धन्यवाद. हा अभंग आपल्याला पैशाच्या किंवा संपत्तीच्या विरोधात जायला सांगत नाही, तर त्या गोष्टींमध्ये गुंतून पडून स्वतःचे आयुष्य वाया घालवू नका हा मोलाचा सल्ला देतो. हे जगणे तात्पुरते आहे, त्यामुळे इथल्या तात्पुरत्या सुखांपेक्षा कायमस्वरूपी मिळणारा आनंद आणि मानसिक शांतता महत्त्वाची आहे. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.